मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। ही बातमी आहे राज्यातल्या नव्या सरकारचा फैसला होणार आहे त्याच्या संदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी ही 20 तारखेला होणार असून कदाचित 16 आमदारांच्या बद्दलचा निर्णय सुद्धा 20 जुलैला सुप्रीम कोर्टात होण्याची शक्यता आहे। विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकी रद्द करण्याबाबत कार्यवाही सुरू केली। या कारवाई विरोधात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि 14 बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। त्यावर ही सुनावणी होणार आहे। विशेष म्हणजे ही सुनावणी सरन्यायाधीश NV रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या समोर होणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यावर काय निरीक्षण नोंदवतं आणि काय निकाल देतं याकडे राज्यातल्या नव्हे तर देशातल्या सगळ्यांच्या नजरा लागल्यात। या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरीपासून राज्यातल्या सत्तांतर आणि विधानसभेतल्या बदलांची कायदेशीर वैधता यावर सुद्धा सुनावणी घेण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह केलेलं बंड, त्यानंतर शिवसेनेत आलेला भूकंप, यानंतरची पडझड काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये। शिवसेनेतले अनेक नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे शिवसेना सोडून आता शिंदे गटासोबत जात आहेत किंवा शिवसेनेतल्या ठाकरे गटाला सोडून शिवसेनेतच असलेल्या एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळत आहेत। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सक्रिय झालेले असताना शिवसेनेला राज्यातल्या ठिकठिकाणी एकावर एक धक्के बसतात। मुंबई, ठाणे, पुणे, बदलापूर यासह राज्यातल्या अनेक ठिकाणांहून शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतोय। राज्यात शिवसेनेतल्या अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। अशात आता भावना गवळी यांच्या गटानं सुद्धा शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला। यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळतोय, त्यामुळे ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे। आतापर्यंत केवळ आमदार खासदार यांच्या मनातली अस्वस्थता समोर आलेली होती, पण असं काय झालं की अगदी ग्राउंड लेवल पर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत ही अस्वस्थता जाऊन पोहोचलेली आहे। का शिवसेनेचे स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी सुद्धा ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरतायत। खासदार भावना गवळी यांच्या गटानं उघडपणे शिंदे गटाला साथ दिलेली आहे। 8 नगरसेवकांसह 30 पदाधिकारी शिंदे गटाचा झेंडा हाती घेणार आहेत। भावना गवळींना शिवसेनेनं लोकसभेतल्या प्रतोद पदावरून आधीच हटवलेलं आहे, त्यामुळे आता भावना गवळी सुद्धा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहेत। एकनाथ शिंदे गटाचे ठाण्यातले नगरसेवक राजेंद्र पाठक हे शनिवारपासून यवतमाळ जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत। शिंदे गटाला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांची चाचपणी सुरू आहे। शिंदे गटाचं समर्थन करणारे आमदार संजय राठोड यांचे कार्यकर्ते होते, मात्र आता खासदार भावना गवळी यांचे कार्यकर्ते सुद्धा पुढे येऊ लागलेले आहेत। त्यामुळे आता जिल्ह्यात शिंदे गट भक्कम होताना दिसतोय। जसं सेना भवनला पक्षाला उद्धव साहेबांच्या काही जसं सांगतात की बडव्यांनी घेरलं, तसं यवतमाळ शिवसेनेला काही बडव्यांनी या ठिकाणी घेरलेलं आहे असं मला वाटते। कारण कुठलाही निर्णय घ्यायच्या वेळेस पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नाहीत, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांचे कामं मोजक्याच लोकांची कामं केली जातात। म्हणून आम्ही आज हा निर्णय घेत आहे आणि आम्ही शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, ताई साहेबांनी त्यांच्यासोबत जाण्याचा जो निर्णय घेतला याला आमचा पाठिंबा देतो। एकनाथ शिंदेंनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांना ठाणे जिल्ह्यातून सर्वाधिक पाठिंबा मिळाला। ठाण्यासह कोकणातले लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी शिंदे गटात गेले, तर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये शिंदे गटाला फारसा पाठिंबा मिळाला नाही। मात्र यवतमाळ जिल्हा याला अपवाद ठरलाय। आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळींनी शिंदे गटाला साथ दिली आहे, त्यामुळे आता त्यांचे समर्थक सुद्धा उघडपणे शिंदे गटासोबत जाताना दिसतायत।
एकेकाळी यवतमाळ जिल्हा शिवसेनेमध्ये आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांचे हे गट सहभागी होते आणि ते एकमेकांच्या विरोधात प्रत्येक ठिकाणी उभे असताना दिसत होते। मात्र आता हे दोन्ही गट शिंदे गटात सामील होत आहे आणि त्यामुळेच नेमकं भविष्यातील राजकारण कसं राहील हे सुद्धा पाहणं गरजेचं राहणार आहे। भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ। शिवसेनेतली ही पडझड केवळ यवतमाळ जिल्ह्यात नाहीये, राज्यातल्या अनेक ठिकाणी शिवसेनेत आलेल्या राजकीय भूकंपाच्या नंतरची ही पडझड सुरू आहे। आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यात कुठे कुठे शिवसेनेला खिंडार पडले। बघा, सेनेला ठाण्यामध्ये मोठं खिंडार पडलं। जवळपास सगळे नगरसेवक हे शिंदे गटाच्या सोबत गेले। बदलापूरमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही, बदलापुरातले नगरसेवक सुद्धा शिंदेंच्या सोबत गेले। पनवेलमध्ये परिस्थिती वेगळी नाही, पनवेलमध्ये सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटाच्या सोबत जात आहेत। पुण्यामध्ये सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेच्या ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेंच्या सोबत जाताना दिसत आहेत। त्याचबरोबर ही परिस्थिती रत्नागिरीत सुद्धा आहे, कारण तिथं सामंतांनी बंड पुकारलेला आहे, त्याचे पडसाद रत्नागिरीत दिसत आहेत। दापोलीमध्ये सुद्धा ही परिस्थिती आहे, कारण दापोलीतल्या आमदारांनी सुद्धा, कदमांनी सुद्धा शिवसेनेची म्हणजे ठाकरे गटाची साथ सोडून शिंदेंचा हात धरलेला आहे। जळगावात सुद्धा, कारण जळगावात तर तिथल्या आमदारांनी गुलाबराव पाटलांनी बंड केलं, त्यांनी शिंदेंसोबत गेले, त्याचा परिणाम खाली यंत्रणेवरती झाला खाली। आणि यवतमाळमध्ये आता जे दोन गट म्हटले जात होते तिथं ते दोन्ही गट आता आपापसात न भांडता दोघेही शिंदेंसोबत जात आहेत। त्यामुळे यवतमाळमध्ये जी विदर्भामध्ये शिवसेना सर्वाधिक स्ट्रॉंग होती असं मानलं जात होतं, तिथं ती कमजोर होतीये। वाशिममध्ये सुद्धा जो मतदारसंघ आहे, भावना गवळी तिथल्या खासदार आहेत, तिथला गट सुद्धा हा शिंदेंच्या सोबत चालाय। भावना गवळींनी अजून साथ सोडलेली नाहीये अधिकृतरित्या, पण तरी सुद्धा त्यांचे खालचे कार्यकर्ते मात्र शिंदे गटाच्या सोबत जात आहेत। याचा अर्थ स्पष्ट आहे की भावना गवळींच्या मनात नेमकं काय। अमरावतीमध्ये सुद्धा मोठी पडझड होतीये। ठाकरे गटाच्या सोबत असलेले लोक हे शिंदे गटाला जाऊन सामील होत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आता खासदारांकडून चाचपणी केली जात असल्याचं सुद्धा कळतंय। कोल्हापूर जिल्ह्यामधले जे खासदार आहेत त्यांनी आता शिवसेना खासदार शिंदे कळपात जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हमीदवाडामधील सदाशिव मंडलिक कार्यस्थळावरती मंडलिक गटातल्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। या मेळाव्यातील कार्यकर्त्यांचा सूर खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात सामील व्हावं असा होता। शिंदे गटाशी मनोमिलन करण्यात यावं अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली। मात्र कार्यकर्त्यांनी कितीही जोर लावला तरीही चेंडू हा मंडलिकांच्या कोर्टात आहे। त्यामुळे मंडलिक आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बघा, नॅरेटिव्ह कसा सेट केला जातोय। कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्यामुळे कदाचित खासदारांनी निर्णय घेतला, अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा हा प्रयत्न होतोय का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण होतोय। कारण कार्यकर्त्यांची बैठक होती आणि कार्यकर्ते म्हणतात की शिंदे गटाच्या सोबत जा। कदाचित पहिला खासदाराची ही विद्रोहाची म्हणा, उठावाची, बंडाची ही जी ठिणगी आहे खासदारांमधून संजय मंडलिक यांच्या रूपानं कोल्हापुरातून पडते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर शिंदे गटाच्या बंडाच्या नंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे हे स्पष्टपणे दिसतंय। अनेक जे मोठे नेते होते त्या नेत्यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटाची साथ द्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे ठाकरे सध्या एकाकी पडलेत असं चित्र असताना या दरीला सांधण्याचा सुद्धा काही जण प्रयत्न करतायत। जे लोक त्यांच्यासोबत शोक करायचा नाही असं आता नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे। राजकारणाचा प्रांत वाढला असून मोठे वादविवाद सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। जे लोक गेलेले आहेत त्यांचा शोक करायचा नाही, जे लोक आपल्यामधून काही कारणानं दूर गेले त्यांचे गैरसमज नक्की दूर होतील आणि आपल्या नदीचा परत प्रवाह होईल याची खात्री असल्याचं सुद्धा नीलम गोरेंनी म्हटलंय। राजकारणाचा प्रांत जास्त मोठा झाला आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीने वादविवाद केले जात असतात। मी एक भगवद्गीतेवरती विश्वास ठेवणारी आस्तिक आहे आणि त्यामुळे जे गेलेले आहेत त्यांचा शोक करायचा नाही। जे आज आपल्यामधून दुसरीकडे गेले असतील, काही कारणाने त्यांचे गैरसमज जे झालेले आहेत ते दूर होतील
आणि परत एक नदीचा प्रवाह होईल याची मला खात्री वाटते. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या नंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये रोज नवी वादाची ठिणगी पडतीये. आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ही दरी अधिक वाढत असतानाच आज एक वक्तव्य समोर आलं आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या भोया उंचावल्या. पण शिवसेनेतील नेते मंडळी सध्या शिंदे गटावर टीका करत असताना, शिंदे गटाला लक्ष केले जात असताना संजय राऊत यांच्यानंतर सेनेत बोलणारं कोणी नसल्याचं चित्र राज्यातल्या नागरिकांना दिसत असताना अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आज प्रसिद्धीच्या हव्यासापोटी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला का हा प्रश्न निर्माण होतोय. कारण शिंदे ठाकरे एकत्र येणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं. मात्र दीपाली सय्यद यांच्या या ट्विट केवळ प्रसिद्धीसाठी असल्याची चर्चा राज्यात रंगली आहे. कारण दोन्ही गटांनी त्यांच्या या ट्विट नंतर त्यांना चांगलं सुनावलंय. मला अशी मनातून माझी इच्छा आहे की माझ्यापैकी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, जे शिवसेने सगळे कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्या मनातली इच्छा आहे की हे सगळ्यांनी एकत्र यावं. त्यामुळे ज्येष्ठ नेत्यांपर्यंत आपली भूमिका पोचवणं किंवा त्यांना सांगणं की असं हे व्हायला पाहिजे, हे झालं तर उत्तम आहे किंवा काय, हे प्रत्येकाच्या मनात आहे पण कोणी बोलून दाखवत नाहीये, कोणी पुढे एक पुढाकार घेत नाहीये. आणि त्याच्यामुळेच मी हे स्टेप पुढे घेतला. आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी जी दरी आहे, जे प्रत्येक जण कुठेतरी इगो अडकला आहे कोणाच्या मध्ये, की कोणी काहीतरी म्हणते, कोणी काहीतरी, हा लवकरात लवकर संपेल आणि हे लवकर लवकर एकत्र येतील. दीपाली सय्यद यांनी ट्विट केलं की ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आहेत लवकरच आणि त्यानंतर मग चर्चांना एकच उधाण आलं. पण शिंदे गटाकडून क्षीरसागरांनी आज स्पष्टपणे शिरसाटांनी आज स्पष्टपणे हे सांगितलं की अशी कुठलीही चर्चा नाहीये. आणि एक प्रकारे दीपाली सय्यद यांचं ते वक्तव्य त्यांनी खोडून काढलेलं आहे, त्यांच्यावर टीका केलेली आहे. दीपाली सय्यदला कोणी सांगितलं तेच मला कळत नाहीये. काय कुठून उठायचं, काही ट्विट करायचं, त्याच्यावर काही कॉमेंट चालू राहायचं. शिवसेनेच्या एखाद्या नेत्याने सांगितलं, एखाद्या प्रवक्त्याने सांगितलं किंवा कोणी जरी अधिकृत माणसाने सांगितलं त्याला महत्त्व असतं. परंतु दीपाली सय्यदने कोणाच्या बेसवर सांगितलं मला माहीत नाही आणि अशी चर्चा तर आमच्यापर्यंत तर आतापर्यंत आलेली नाही. शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन झालं, पण हे सरकार स्थापन होऊन सुद्धा अजून या सरकारचा मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाहीये किंवा त्याचा विस्तार होत नाहीये. त्यामुळे विरोधकांकडून सरकारवरती भाजप आणि त्याचबरोबर शिंदे गटावरती टीकेची झोड उठवली जात असतानाच आता लवकरात लवकर हा विस्तार होणार याच्याबद्दल सुद्धा सुतोवाच करण्यात आलेला आहे. पण याच दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेलं दिसतंय. दोघांचं कॅबिनेट हा देशामध्ये चेष्टेचा विषय आहे. इतकी चेष्टा महाराष्ट्राची यापूर्वी कधीच झाली नव्हती. एक दूजे के लिए हा नवीन एक लव स्टोरी लिहिली जाते. हम बने तुम बने एक दूजे के लिए, वासु और सपना. काही करतात. मंत्रिमंडळ विस्तारावर सध्या विरोधक शिंदे फडणवीस सरकारवर असं तोंडसूक घेत आहेत. सरकार स्थापन होऊन 17 दिवस पूर्ण झालेत, पण अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यानं आता विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागायला सुरुवात केली आहे. हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभं आहे का? हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकतं का? तसं असेल तर अजून मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही 15 दिवसानंतरही? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. कारण 40 आमदारांमधले अनेक आमदार आहेत, त्यांच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यांच्या संदर्भात सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. अशा वेळेला जर शपथ घेतली तर सरकार कोसळेल. 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. विरोधकांकडून मंत्रिमंडळ विस्तारावरून टीका होत असताना भाजप नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. संजय राऊतांनी सरकारची कायदेशीर कोंडी करण्याचा प्रयत्न केल्यावर भाजप नेत्यांनी राऊतांवर घणाघात केला. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्यामुळे त्यांना सल्ला आहे की आता घरी गेल्यावर त्यांनी रात्री नक्की
गजनी सिनेमा बघावा. ज्या लोकांना विसरण्याची सवय असते अशा सगळ्या पंडितांनी गजनी नक्की बघावा. त्यांचं स्वतःचं राज्य ज्या वेळेला होतं महाराष्ट्र विकास आघाडीचं, त्यावेळेला किती मंत्री होते 32 दिवस, याचं उत्तर त्यांनी द्यावं. याचा अर्थ त्यांचं सरकारच अनधिकृत होतं का असं म्हणता येईल का? संजय राऊतांनी आतापर्यंत खरं जर पाहिलं तर शिवसेनेचं खूप नुकसान केलेलं आहे आणि मागच्या सरकारला जास्त बदनाम करण्यात, स्वतः मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्यात त्यांचा मोठा हात आहे. आणि आता संजय राऊतचा TRP नाही आहे बरं. दुसरीकडे शिंदे फडणवीस सरकारनं मात्र लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 20 किंवा 21 तारखेला मुंबईत होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 12 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. अगदी साधेपणानं राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी होण्याची शक्यता आहे. पण शपथविधीच्या पार्श्वभूमीवर सध्या मंत्र्यांमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं समोर येत आहे. पूरस्थितीमुळे काही मंत्र्यांनी हा शपथविधी साधेपणानं व्हावा असं मत व्यक्त केलंय, तर काहींनी शपथविधी दिमाखात करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. एकंदरीतच मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यानं विरोधकांना मात्र टीकेची आयती संधी मिळत असल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे राज्यात हा सगळा सत्ता संघर्ष सुरू असताना विरोधकांमध्ये विधान परिषदेच्या पदांवरून आता मतभेद असल्याचं समोर आलेलं आहे. शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरती दावा ठोकलेला असताना आता काँग्रेसला सुद्धा विधान परिषदेचं पद हवा आहे. आणि 3 दिवसांपूर्वी शिवसेनेनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरती दावा केल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं सुद्धा दावा केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. खालच्या सभागृहात म्हणजेच विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेता असल्यामुळे आता विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस दावा करत आहे. खालच्या सभागृहामध्ये आमचे सहकारी पक्ष जे आहेत राष्ट्रवादीचे, त्यांचे विरोधी पक्ष अजित पवार हे झालेले आहेत. आणि म्हणून आमची मागणी राहणार आहे की वरच्या सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचाच विरोधी पक्षनेता व्हावा अशी अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. आमचे काँग्रेस पक्षाचे नेते CLP बाळासाहेब थोरात हे या सगळ्या गोष्टीमध्ये दोन्ही पक्षासोबत शिवसेनेबरोबर आणि राष्ट्रवादीच्याही नेत्यांबरोबर चर्चा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेच्या आमदार पदाची शपथ घेतली. त्यानंतर ते मुक्ताईनगरमध्ये गेले आणि जेव्हा ते मुक्ताईनगरमध्ये गेले तेव्हा त्यांच्या एका कार्यकर्त्यानं त्यांच्यासाठी एक खास गाणं गायलं. या सुरावटीवरती एकनाथ खडसे सुद्धा जाम खुश झाले. बघूया काय ते गाणं होतं, काय म्हणाले. तर आता विजयाचे सूर छेडले गेलेले आहेत एकनाथ खडसे यांच्यासाठी बऱ्याच दिवसाच्या नंतर. यानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. संजय राऊतांचा TRP कमी झालाय असं म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. संजय राऊतांनी शिवसेनेचं मोठं नुकसान केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. ठाकरे सरकारला बदनाम करण्यात त्यांचा हात असल्याचंही बोंडे म्हणाले. तसंच मागच्या 2.5 वर्षाच्या काळात यंत्रणा सुस्तावली होती. दरम्यान नवीन सरकारच्या काळात ही यंत्रणा वेगानं कामाला लागल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊतांनी आतापर्यंत खरं जर पाहिलं तर शिवसेनेचं खूप नुकसान केलेलं आहे आणि मागच्या सरकारला जास्त बदनाम करण्यात स्वतः मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करण्यात त्यांचा मोठा हात आहे. आणि आता संजय राऊतचा TRP नाही आहे बरं, जास्त संजय राऊतचं दाखवाल तर तुमच्याही चॅनलचं TRP कमी होईल. आणि त्याच्यामुळे संजय राऊत आले की लोक TV बंद करायला लागतात. आणि म्हणून असंबद्ध बोलणं, ज्याला कोणता बेस नसतो असं बोलणं, लोकांमध्ये दिशाभूल करणं, या सगळ्या गोष्टीचं एकच उदाहरण म्हणजे संजय राऊत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही. ठाकरे गटाचा हात सोडून शिंदे गटात सामील झालेल्या आमदार संतोष बांगर यांनी आधी बंडखोरांवरती तिखट शब्दात हल्ला चढवला. त्यानंतर त्यांनीच हात सोडला आणि ते शिंदे गटाच्या सोबत गेले. आता शिंदे गटात गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शब्द वापरले जात आहेत आणि त्याच सगळ्या शब्दांच्या बद्दल त्यांनी राग काढायला सुरुवात केली आहे. आधी गळे काढणाऱ्या हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी त्यांची भाषा बदलल्याचं दिसतंय. संतोष बांगर हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. यावेळी ते म्हणाले की जो आपल्याला गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली आवाज काढा. आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी अशा सूचना दिल्या. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्हाला जो कोणी गद्दार म्हणेल त्याच्या कानाखाली जाळ काढण्याचं काम शिवसैनिक करतील असं बांगर म्हणाले. जे कोणी तुम्हाला सांगतोय आपल्याला गद्दार म्हणत असेल त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांना करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नव्हे, आमच्या हातामध्ये बांगड्या नव्हे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, कडवर शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कोणी आरे म्हणलं तर त्याला कारे नाही, त्याच्या कानाखाली झाड काढल्याशिवाय राहणार नाही. असे आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, ध्यानात ठेवा. आता संतोष बांगर यांनी हे आव्हान दिल्याच्या नंतर हे आव्हान सुद्धा स्वीकारलं गेलंय शिवसेनेकडून. शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांनी, अयोध्या पौड ज्या सोशल मीडियाच्या समन्वयक आहेत, त्यांनी हे आव्हान स्वीकारलेलं आहे. काय त्यांचं म्हणणं आहे ऐकूया. शिवसैनिक तोच जो ठाकरे मातोश्रीच्या सोबत, ज्यांनी मातोश्रीला धोका दिला ते माझ्यासाठी गद्दारच. शिवसैनिक तो जो ठाकरे मातोश्री सोबत असं म्हणत त्यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आपलं हे मत व्यक्त केलेलं आहे. यानंतरची बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातली. कारण आज NDAच्या उमेदवाराला लढत देण्यासाठी UPAनं आपला उमेदवार मैदानात उतरवलाय. UPAनं यावेळी मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असलेल्या मार्गारेट अल्वा यांना UPAच्या सर्व पक्षांनी एकमतानं उमेदवारी जाहीर केलेली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज लवकरच दाखल केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन UPA नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. त्यात मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमत झाल्याचं त्यांनी सांगितलं. मार्गारेट अल्वा येत्या मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत उपस्थित होते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेना UPAच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देणार आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजप प्रणित NDAचे उमेदवार जगदीप धनखर आणि UPAच्या उमेदवार मार्गारेट अल्वा अशी लढत होणार आहे. तर आपण बघितलं की आता उपराष्ट्रपती पदाची सुद्धा निवडणूक होणार आहे. UPA आणि NDA यांच्यात हा थेट सामना होणार आहे. UPAनं आपला उमेदवार ठरवलेला आहे. त्यांचा उमेदवार म्हणजे मार्गारेट अल्वा. कोण आहेत मार्गारेट अल्वा आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. त्यांची राजकीय कारकीर्द आपण जाणून घेतोय. मार्गारेट अल्वा काँग्रेसच्या नेत्या आहेत, राजस्थानच्या माजी राज्यपाल आहेत, माजी केंद्रीय मंत्री आहेत, उत्तराखंडच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल सुद्धा राहिलेल्या आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी काम केलंय. महाराष्ट्र काँग्रेसच्या त्या माजी प्रभारी सुद्धा आहेत. 1984 साली त्यांनी पहिल्यांदा राज्यमंत्रीपद भूषवलं. मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आता उपराष्ट्रपती पदाच्या UPAच्या उमेदवार असणार आहेत. सगळी नॉन रिलिजियस ही
राजनीतिक दल जितने हैं इनमें से कई साथियों के साथ हमारी बात हो गई और देश के उप राष्ट्रपति के चुनाव के लिए हम सब के तरफ हमने एक कैंडिडेट अनाउंस करने का तय किया। कैंडिडेट आप जानते हैं श्रीमती मार्गारेट अल्वा। तर इकडे एनडीएनं मात्र आपला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार आधी जाहीर केला आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर यांच्यावर ही उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जगदीप धनखर यांचा उल्लेख शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून केलेला आहे। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत धनखर यांचा विजय निश्चित असून यूपीनेही धनखरांना पाठिंबा द्यावा असं आवाहन भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांनी केलं आहे। एक किसान पुत्र ने एक फर्स्ट जनरेशन प्रोफेशनल के रूप में अपने आप को आगे बढ़ाया और एक सक्षम प्रशासक के रूप में भी और सक्षम राजनेता के रूप में भी 3 दशक तक जीवन में उन्होंने सामाजिक सेवा, देश सेवा की और उच्च कोटि की देश सेवा की। ऐसे प्रत्याशी को हम सब लोग किसान पुत्र को लेकर के आए हैं। मेरा आग्रह है सभी भारत के राजनीतिक दलों से कि आप सबका उपराष्ट्रपति पद के लिए हमारे जगदीप धनखर जी का समर्थन मिले, उपराष्ट्रपति पद पर हम सर्वसम्मति कर सके। यानंतरची बातमी आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशी, कारण जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या सोबत 2 हात करत असताना भारतानं आज एक अनोखा विक्रम जगात प्रस्थापित केलाय आणि हा विक्रम आहे तो लसीकरणाचा। जगात गेल्या 2 वर्षात कोरोनानं थैमान घातला असताना देशानं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेत रविवारी लसीकरणाची संख्या ही 200 कोटींच्या पुढे गेली। लसीकरणाच्या या विक्रमाचं भारताचं जगभरातून कौतुक केलं जात आहे। WHO सुद्धा भारताचं कौतुक केलंय। दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीचं वर्णन अभिमानाचा क्षण असल्याचं म्हणत केलंय। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।